करुणाकर ज्ञानाबाई आहे यादी कुणाचा विचार ना आहे यादी कुणाचा विचार ना आहे यादी कुणाचा विचार संत महात्मे जातीयतेचा विचार करत नाही. जिथे जातीयतेचा विचार केला जातो त्याला संसार म्हणतात आणि जिथे जातीयतेचा विचार करत नाही त्याला परमार्थ म्हणतात. काय म्हणतात? परमार्थ. परमार्थामध्ये तुम्ही कुठल्या धर्माच्या आहात, कुठल्या जातीच्या आहात या गोष्टी बघितल्या जात नाही. ना पाही अति कुळाचा विचार संत महात्मे जातीयतेचा विचार करत नाही करत. न पाहे अति कुळाचा विचार संत महात्मे जातीयतेचा विचार करतच नाही. सर्वांना इथे अधिकार यातायाती धर्म आहे विष्णुदासा सकळांसी येथे आहे अधिकार. जातवित बोत कुळे शिड माता यारे यारे लाणतवर सर्वांना इथे अधिकार आहे. फार सुंदर ओवी आहे माऊलीची. का खैरचंद्र काष्टे ही विवंचना तवची गटी जवन घापटी एकवटी अग्नी माझी. हे खैराचं लाकूड, हे चंदनाचं लाकूड, हे लिंबाचं लाकूड, हे बाबडीचं लाकूड या जाती कुठपर्यंत शिल्लक राहतील? अग्नीच्या संबंधात येत नाही तोपर्यंत. एकदा का अग्नीच्या संबंधात आल्या की तिथे एकच जात शिल्लक राहते ती म्हणजे राख. कोणती जात? राख. तसंच अमक्या समाजाची या तमक्या समाजाची कुठपर्यंत वारकरी संप्रदायात येत नाही तोपर्यंत. एकदा का वारकरी संप्रदायात आले की तिथे एकच जाती म्हणजे वारकरी. तिथे फक्त एकच म्हणलं जाते माऊली. काय म्हणलं जाते? माऊली. संत महात्मे जातीयतेचा विचार करतच नाही. एक छोटासा दृष्टांत सांगते तुम्हाला शबरी मातेचा. एकदा मातंग ऋषीने शबरी मातेला सांगितलं की शबरी प्रभू रामचंद्राचं भजन कर. एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र तुला भेटण्याकरता तुझ्या कुटियात येतील. शबरी मनात विचार करते आणि भजन करायला तयार होते. आणि मग मनात विचार असे करते आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना केव्हा भेट देशील रे जाता जाता अशी मनात विचार करते. आणि प्रभू जर तू माझ्या कुटियात आला तर मी काय करेल? काय करेल मी? रामाएंगी तू अंगना सजाऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. ओ मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. ओ मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे. मग शबरी मनात विचार करते आणि भजन करण्यास तयार होते. इतकी शबरी भजनात मग्न होते. शबरी मगन है राम भजन में राम रस की आस है मन में. मनात विचार करते आणि भजन करण्यास सुरुवात करते. श्री राम जय जय राम. 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 श्री राम
आणि प्रभू रामचंद्र येईल या आशेने अंगणामध्ये रांगोळी काढू लागली आणि त्याच्याकरता त्यांना खायला बोऱ्या आणू लागली. आणि असा तिच्या जीवनातला एक सुवर्ण दिवस उजाडला. प्रभू रामचंद्र तिला भेटण्याकरता तिच्या कुटियामध्ये आले. फार सुंदर वर्णन करतो गोस्वामी तुलसीदास. श्याम गोरदो बाई देखत शबरी चरण लपटाई, शबरी देखी राम गृहाय, देखत मुनी की वचन समज पाई. शबरीला फार आनंद झाला, खूप आनंद झाला. प्रभूंना पातक्षणी त्यांच्या चरणी लोटांगण घातलं. मग प्रभूंनी तिला दोन्ही हाताने उठवलं